दूध व्यवसायात नफा वाढीसाठी अतिशय महत्त्वाच्या 25 सूचना. तुमचा दूध व्यवसाय नफ्यात आणायचा असेल तर या 25 सूचनांपैकी कोणत्याही एका सूचनेचं जरी तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुमचा फायदा हा होणार आहे. शेतकऱ्याची आर्थिक टंचाई दूर होण्यास सगळ्यात जास्त मदत करणारा हा दूध व्यवसाय असतो. शेतकऱ्याकडे रोखीचे भांडवल जास्त नसते, त्यामुळे एखाद्या संकरित गायीच्या किंवा म्हशीच्या माध्यमातून दूध व्यवसाय सुरू केला जातो. त्याच्या शेतातच तयार होणारी वैरण ही त्याच्यासाठी खाद्य बनते आणि घरात राबणारी मंडळी हेच त्याचं भांडवल असतं आणि त्यामध्ये दर 10 दिवसाने त्याचे दुधाचे पैसे येतात आणि त्याची पैशाची चणचण दूर होते. बऱ्याच वेळा जमले तर दुधाच्या पैशावर गायीची किंमत फेडत असताना दुसरी एखादी गाय विकत घेण्याचा प्रयत्न शेतकरी करतात आणि त्यात जास्तीत जास्त गायी पाळून म्हशी पाळून बेरोजगार मंडळींना हा व्यवसाय अगदी मोठा करता येतो. तर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या अशा शास्त्रीय 25 महत्त्वाच्या सूचना आहेत की ज्या वापरून आपण दूध व्यवसायामध्ये नफा वाढवून घेऊ शकतो. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पहिली सूचना, एका वेतात किमान 2000 लिटरपेक्षा जास्त दूध देणारी गाय किंवा म्हैसच गोठ्यात ठेवावी. खाद्य, दूध व्यवसायात 60 ते 70% खर्च खाद्यावर होतो, त्यामुळे खाद्याचे रूपांतर जास्त दूध उत्पादन करणाऱ्या जातिवंत जनावरे असतील तरच पाळा. गोठ्यामध्ये दुधाळ व गाभण जनावरांचे प्रमाण 5:1 असले पाहिजे. म्हणजे 6 जनावरं असतील तर 5 जनावरं दूध देणारी आणि 1 गाभण असलं पाहिजे. चौथी टीप, देखभाल करताना मालकाने एकतरी फेरी गोठ्यात मारावी, त्यामुळे आजारी माझावर असलेले जनावर ओळखून आर्थिक नुकसान टाळता येतं. पाचवी सूचना, दुधाळ गाय आकाराने मोठी असली तरी तिचा शरीराचा बांधा व्यवस्थित असावा. गायीच्या अंगावर जास्त चरबी नसावी, पाठीचा कणा सरळ असावा, बरगळ्यात चपट्यावर रुंद असाव्यात, चारही सर सारख्या लांबीचे असावे. जनावरे शक्यतो दुसऱ्या वेताचीच निवडावी. शक्यतो संकरित गाय खरेदी करताना ओळखीच्या व्यक्तीकडूनच खरेदी करावी. गायीची किंमत तिच्या वयावर अवलंबून असते. पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या गायीला चौथ्या किंवा त्यापुढील वेताच्या गायीला जास्त किंमत मोजावी लागते. पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या गायीची किंमत 1500 रुपये प्रति लिटर दूध अशी आहे आणि वयस्कर गायीसाठी 1000 ते 1250 रुपये प्रति लिटर दूध या किमतीस मिळण्यात हरकत नाही. सातवी सूचना, गोठा बांधताना पूर्व पश्चिम या दिशेने बांधावा. गोठ्याची जागा लगेच स्वच्छ करता आली पाहिजे व लगेच कोरडी देखील झाली पाहिजे. गोठ्याची जागा जास्त उताराची नसावी. उतार जास्त असल्यास म्हशी घसरून पडण्याची दगावण्याची शक्यता असते. गोठ्याच्या जागेला 2 सेंटीमीटरचा उतार द्यावा. 8वा, जमिनीपासून गव्हांची उंची 3 फूट जवळपास 2.5 फूट रुंद, खोली 1.25 फूट असावी. गोठ्याच्या चारी बाजूने भिंत असावी, ती जमिनीपासून 5 फूट उंच असावी. तर अशा पद्धतीची गव्हाण ही असावी. 9वी सूचना, दररोज सकाळी उठून गोठा झाडून स्वच्छ करावा. गव्हाण स्वच्छ करावी. शेणमूत्र गोळा करून सर्व उकिरड्यावर टाकावे. उकिरडा गोठ्यापासून दूर अंतरास पूर्वेस असावा. धारा काढल्यानंतर म्हशींना गोठाबाहेर काढाव्यात. नंतर मुबलक पाण्याने गोठा धुवून काढावा. आठवड्यातून एकदा गोठा निर्जंतुक औषधाने धुवावेत, ज्याकरता 100 लिटर पाण्यात 50 मिली मेथिनिऑन हे टाकून गोठा 8 दिवसातून एकदा धुणं आवश्यक आहे. 10वी सूचना, माझाची लक्षणे, माझ्यावर आलेले जनावर अस्वस्थ होतं, बेचैन होतं, वारंवार हंबरतं, मायांगातून स्वच्छ पारदर्शक अंड्याच्या पांढऱ्या बलकासारखा चिकट पदार्थ लोंबकाळताना दिसतो, तो शेपटीला किंवा मागील मांग्याच्या भाज्याला चिकटलेला दिसतो, निर्णाला सूज येते, ती लालसर दिसते, माझावर आलेले जनावर दुसऱ्या जनावरावर उडते, तसेच दुसऱ्या जनावराला उडू देते, जनावरांचा दंड कमी होतो, तर ही माझाची लक्षणे ओळखा. 11वी सूचना, कृत्रिम रेतन केल्यानंतर 21 दिवसांनी गाय माझावर येते की नाही ते पाहावे. परत माझावर आली तर कृत्रिम रेतन करून घ्यावी किंवा माज केला नाही तर ती गाभण आहे असं समजावं. 12वी सूचना, गाभण काळात गायीला पुरेसा हिरवा चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य नियमित द्यावे. तसेच पशुखाद्यातून नियमित 40 ग्रॅम मिनरल मिक्सचर द्यावे. गायीचे दूध बंद झाल्यानंतर ते परत चालू होईपर्यंत या काळाला भाकड काळ म्हणतात. हा काळ 60 ते 84 दिवसाचा असतो. 13वी सूचना, गाय व्याल्यानंतर प्रथम तिचा मागचा भाग गरम पाण्याने धुवून काढा. ऊर्जा भरून काढण्यासाठी 1 आठवडाभर 3 किलो उकडलेली बाजरी, त्यात 50 ग्रॅम गूळ, 100 ग्रॅम शेपा, 200 मिली गोड तेल, 50 ग्रॅम सुंठ मिसळून द्यावे. 14वी सूचना, गाय वेल्यानंतर तिला नियमित हिरवा वाळलेला चारा द्यावा. दररोज 2 किलो खराबक व 40 ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे. गाय विण्यापूर्वी 8 दिवस इतर जनावरांपासून वेगळं ठेवावं आणि विण्यापर्यंत तिच्याकडे लक्ष द्यावे. 15वी सूचना, गायी पान्हा चोरतात. का चोरतात तर कधी कधी पहिल्या वेतात गायीचा हा दोष आढळतो. गाय वेल्यानंतर लगेच वासरू मेले तर पान्हा चोरते. शरीरात संप्रेरकांचा असमतोल झाला तर होऊ शकतं. खनिजांची कमतरता, गायीला मारल्यास देखील गाय पान्हा चोरते. 16वी सूचना, फॅट कमी का होते. गायीची अर्धवट धार काढणे, त्यामुळे ते दूध कासेतच राहते. हे दूध आपण वासरांना पाजतो त्याच्यात फॅट भरपूर असते. धारा काढण्यामध्ये अंतर सारखे नसण्यास फॅट कमी होते.
18वी सूचना, गायीच्या आहारात जर प्रथिनांचा अभाव असल्यास फॅट कमी होते. 19, गायींच्या आहारात खनिजे सुद्धा कमी असल्यास फॅट कमी होते. गाय विल्यानंतर सुरुवातीच्या काळात फॅटची टक्केवारी कमी असते आणि शेवटच्या 2 महिन्यात फॅटची टक्केवारी प्रचंड वाढलेली असते. 20वी सूचना, गाय होताना वासराची नाळ जर तुटली नाही तर ती उकळत्या पाण्यात निर्जंतुक केलेल्या कात्रीने किंवा ब्लेडने कापून घ्यावी. निर्जंतुक केलेल्या दोऱ्यानेच ही बांधावी आणि त्यावर टिक्चर आयोडीनमध्ये बुडवावा. 21वी सूचना, जन्म झालेल्या वासरास शक्य तेवढं लवकर चीक पाजावा. वासराला 10% चीक पाजावा. पहिल्या महिन्यात वासराला 10%, दुसऱ्या महिन्याला 8%, तिसऱ्या महिन्यात 5% दूध पाजावे. शक्य असेल वासराला सुरुवातीपासून वरचे दूध पाजण्याची सवय लावावी. 22वा सगळ्यात महत्त्वाची सूचना, संतुलित पशुखाद्य कसं बनवायचं, का गरजेचं आहे. संतुलित पशुखाद्यात शरीर पोषणासाठी तसेच दूध उत्पादन वाढीसाठी, आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य प्रमाणात अन्न घटक मिसळलेले असतात. आता व्हिडिओमध्ये आपण लास्टला पशुखाद्याचा जो फॉर्म्युला आहे कसा बनवायचा घरच्या घरी खुराक तेही सांगतोय, पण पशुखाद्याचा जो बल्क आहे तो कमी असतो, पण जास्त याच्यामध्ये अन्न घटक हे विपुल प्रमाणात असतात. पशुखाद्यात 18%पेक्षा जास्त तंतुमय पदार्थ नसावेत आणि 60%पेक्षा कमी एकूण 25 पदार्थ नसावेत. 23वी सूचना, चाऱ्यामध्ये जास्त उपयुक्त अन्न घटक असल्यास दूध उत्पन्नात निश्चित वाढ होते. पशुखाद्यात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश असावा. पशुखाद्य बनवताना उत्तम प्रतीच्या खाद्यपेंडी धान्य वापरावे. उत्तम पशुखाद्यात 15 ते 17% पचनीय प्रथिने व 65% एकूण पचनीय पदार्थ असावे. शेवटची सूचना, ज्यामध्ये आता आपण खाद्य बनवण्याचा फॉर्म्युला घरच्या घरी कसं खाद्य बनवू त्याचा फॉर्म्युला पाहतोय. यामध्ये कपाशी व सरकी फेंड 40%, तूर मूग हरभरा चुनी 30%, बारीक मका भरडा 13%, खनिज मिश्रण 11%, गव्हाचा कोंडा 15% आणि मीठ 1%, सोडा अर्धा टक्के. तर अशा 7 वस्तूंनी मिळून तुम्ही घरगुती पद्धतीनं तुमचा TMR किंवा जे टोटल मिक्स राशन आहे किंवा एक पशुखाद्य तुम्ही बनवू शकता. पुढची सूचना, फॅट वाढीसाठी तुम्ही 50 ग्रॅम सोयाबीन हे तव्यावर भाजून लालसर भाजून त्याची पावडर करून सकाळ संध्याकाळ 2 वेळेस देऊ शकता, ज्यामध्ये प्रचंड फॅट त्या ठिकाणी वाढू शकते. त्यानंतर तुम्ही हिरव्या पपईचा वापर देखील दूध वाढीसाठी करू शकता, ज्याने प्रचंड दूध वाढतं. ऑक्सिटोसिन नावाचं रसायन त्यामुळे स्रवतं आणि प्रचंड दुधाचं प्रमाण देखील वाढतं, ज्यासाठी तुम्ही उकळलेल्या पाण्यामध्ये गूळ टाकून त्यामध्ये कच्ची पपई जी आहे तर ती टाकून ते जे काय पाणी तयार होईल तर ते पाणी जनावरांना सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी पाजलं पाहिजे. त्यामुळे दुधामध्ये प्रचंड वाढ होते. हे फक्त गाभण जनावरांना आपल्याला करायचं नाही आहे. जनावरांच्या आहारामध्ये गुळाचा वापर निश्चितच करावा. जनावरांच्या दुधामुळे एनर्जीमध्ये त्यांचं फार कमी प्रमाण झालेलं असतं. त्याकरता गुळ हा वेळेत 100-200 ग्रॅम प्रत्येक दररोज गुळ जर दिला तर दुधामध्ये वाढ होऊन फॅटमध्ये देखील वाढते. मिनरल मिक्सरचा वापर हा व्यवस्थितपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. तर ह्या होत्या काही सूचना ज्याने तुमच्या दूध धंद्यात नफ्याची वाढ होऊ शकते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.